नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. मातोश्री परिसरात एक अज्ञात ड्रोन फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. मातोश्री समोरील या ड्रोनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मातोश्रीवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या घटनेनंतर मातोश्रीची सुरक्षा वाढवण्यात आली असून बीकेसी पोलिसांकडून या संदर्भात महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले. हा ड्रोन अज्ञात नसून MMRDAने पाठवला होता. 8 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर दरम्यान हे सर्वेक्षण सुरू होतं. पॉटॅक्सी प्रकल्पासाठी हे सर्वेक्षण सुरू होतं. त्यासाठी मुंबई पोलिसांकडून परवानगी घेण्यात आल्याचं बीकेसी पोलिसांनी सांगितलं. वांद्रे इथल्या ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीच्या परिसरात एक ड्रोन अचानक घिरट्या घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही नेत्यांनी संताप व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले. तसेच आदित्य ठाकरे यांनी देखील प्रश्न उपस्थित केले. कोणते सर्वे घरांमध्ये डोकावण्याची आणि पकडले गेल्यावर ताबडतोब पळून जाण्याची परवानगी देतं? रहिवाशांना याची पूर्वसूचना का दिली नाही? संपूर्ण बीकेसीसाठी MMRDA फक्त आमच्या घराचा सर्वे करत आहे का? MMRDAने त्याऐवजी जमिनीवर उतरून त्यांच्या भ्रष्टाचाराचे एक उदाहरण असलेल्या MTHL सारख्या बनावट कामावर लक्ष केंद्रित करावे. तसेच जर पोलिसांनी परवानगी दिली असेल तर रहिवाशांना याची माहिती का दिली नाही असं त्यांनी यावेळी विचारलंय. ही दुर्दैवी आहे की ज्यावेळी सर्वसामान्य माणसाला ड्रोन जर उडवायचं असेल तर त्यांना परवानगी लागते आणि MMRD असेल किंवा शासकीय कुठची यंत्रणा असेल, सर्वसामान्याला माहिती देणं हे त्यांचं काम नाही का? इकडे कलेक्टर ऑफिस आहेत, म्हाडाचं ऑफिस आहेत, हे शासकीय विभाग आहेत, पण रहिवाशी पण राहतात ना. मग रहिवाशींची प्रायव्हसीचं काय? म्हणजे उद्या समजा कोण जेवतोय, काय वेगळं करतोय किंवा काय त्यामध्ये घरामध्ये करतोय तर ते ड्रोननी येणार आणि तुम्ही त्याचे चित्रीकरण करणार. आणि विशेषतः मातोश्री आणि त्याच्या अतलेसला परिसर हा हाय सिक्युरिटी झोन आहे. मग हाय सिक्युरिटी झोन कोणासाठी केलेलं आहे? जे तिकडे राहत आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे कोण राहतात? म्हणजे मातोश्रीमध्ये आदरणीय उद्धवजी असतील किंवा त्यांचं कुटुंब राहतो. मग त्यांना माहिती नाही देणं गरजेचं आहे की बाबा असं असं ड्रोन आम्ही या वेळेमध्ये या कामासाठी आम्ही करणार आहोत. म्हणजे सर्वसामान्य एक नाही आणि राज्य सरकार म्हणून पाहिजे त्या गोष्टी करतायत. मग याचा हेतू काय होता? MMRDAला पूर्ण आत्ताच ही गोष्ट करायची गरज का लागली? आणि मग MMRDAचा कुठच्या स्कोपमधून हा ड्रोन करतायत? त्यांना आता कुठचा आज पुनर्बांधणी करायचे आहेत? सर्व तर MMRDAने इकडच्या असलेल्या जमिनी कशा दिले हे मी सांगायची गरज नाही. मग यात नवीन अजून कुठचं संशोधन त्यांना करायची गरज तेही रविवारी लागलेली आहे? हा एक मूलभूत प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेवर आणि राज्यातील NA जमिनीच्या नियमावलीवर महत्त्वाचं वक्तव्य केले. मी कालही चूक केली नाही, आजही केलेली नाही आणि उद्याही करणार नाही असं स्पष्ट केलंय. याशिवाय पुरावे असल्यास चौकशी करण्याचे खुले आवाहनही त्यांनी दिले. पवार यांनी स्पष्ट केले की राज्य सरकारने NA जमिनीच्या प्रकरणाला आता पूर्ण विराम दिला आहे आणि ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. याबाबत पुढे बोलताना त्यांनी आगामी निवडणुकांसाठी महायुती एकसंधपणे लढण्याचं महत्त्व सांगितलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याबाबत चर्चा करून एक समिती स्थापन केली जाईल असं त्यांनी सांगितलंय. पवार यांनी महायुतीच्या एकजुटीनं निवडणुका लढवण्यावर जोर दिलाय आणि मतांची विभागणी टाळून राज्य आणि केंद्रात विकासाच्या कामांना गती देण्यासाठी जनतेला महायुतीला सहकार्य करण्याचे आवाहन केले. पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामुळे राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं की चूक केली असेल तर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, पण ती कारवाई करताना कुठेही भेदभाव होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. पण हे सरकार आम्ही जेव्हा काही प्रकरण पुढे आणतो तेव्हा मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा व्यक्ती असेल तर ते त्याबाबत कारवाई करत नाहीत, पण कुठे मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपाला एखाद्या नेत्याचा गेम करायचा असेल तर त्याच्यावर लगेच कारवाई करते. आमचं मत आहे भेदभाव न करता कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका रोहित पवारांनी स्पष्ट केली आहे. तसेच मुंबईची निवडणूक संपली की भाजप एकनाथ शिंदेंना टार्गेट करणार असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय. एकनाथ शिंदे साहेबांची जरूरत या सरकारमध्ये असणाऱ्या भाजपच्या सर्व नेत्यांना मुंबईच्या इलेक्शनसाठी आहे. मुंबईचे इलेक्शन जसं संपेल तसं एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा टार्गेट केलं जाईल. त्यांना पूर्णपणे राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न तिथं केला जाईल. त्यांच्या ठाण्यामध्ये सुद्धा त्यांना नीट राजकारण करून दिलं जाणार नाही अशी भूमिका भाजपची तिथं 100% असणार आहे.
पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांची महत्त्वाची भूमिका समोर येते। तहसीलदार येवले यांनी हाताशी धरून जमीन बळकावण्याचा प्रयत्न झाल्याचं एका पत्राद्वारे स्पष्ट केलंय। येवले यांनी बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला जमीन खाली करण्यासंदर्भात पत्र लिहिल्याचे उघड झालंय। तर हा व्यवहार उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने सूर्यकांत येवले यांना निलंबित केलं आहे। हा वादग्रस्त भूखंड महार वतन जमीन असून तो सरकारचा आहे। येवले यांनी पदाचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे मालकी हक्क दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। तर या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय समीकरण बदलण्याचे संकेत दिसतात। शेतकरी संघटनांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून शेतकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा किंवा तिसरा पर्याय उभारण्याचा निर्धार केलाय। शेतकरी नेत्यांचा आरोप आहे की शेतमालाचे दर, कांदा निर्यात बंदी, कर्जमाफीतील विलंब आणि पाणी व्यवस्थापनासंबंधी सरकारने ठोस उपाययोजना केली नाही। तसेच सत्तेत असो किंवा विरोधात असो शेतकऱ्यांची फसवणूकच झाली आहे अशी भावना ग्रामीण भागात आहे। या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर प्रचार होईल आणि महायुती आणि महाविकास आघाडी शेतकऱ्यांचे मन वळवण्यासाठी काय उपाययोजना करतील याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। भारताच्या प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत आणखी एक चित्ते लवकरच भारतात दाखल होणार आहेत। यामध्ये बोत्सवाना देशातून पकडलेली चित्ते भारतात आणली जात आहेत, ज्यामध्ये 2 नरांचा समावेश आहे। या चित्तांना भारतात पाठवण्यापूर्वी 1 महिन्याच्या विलगीकरणाची प्रक्रिया पार केली जाईल। त्यानंतर हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात दाखल होण्याची शक्यता आहे। यासोबतच दक्षिण आफ्रिकेतील तज्ञ पथकाने नुकतीच कुनो नॅशनल पार्क आणि गांधी सागर अभयारण्याची पाहणी केली आहे। या पथकाने चित्ता संवर्धनासाठी केंद्र आणि मध्य प्रदेश सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे। प्रोजेक्ट चित्ता हा भारतातील वन्यजीव संवर्धनातील महत्त्वाचा प्रकल्प आहे, ज्याचा उद्देश चित्त्यांच्या संख्येला વધાरून त्यांना नैसर्गिक पर्यावरणात पुनर्स्थापित करणं हा आहे। त्यामुळे भारतात चित्त्यांचा प्रजनन दर वाढण्याची शक्यता आहे। 128 वर्षांच्या लांब प्रतीक्षेनंतर क्रिकेट पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये खेळला जाणार आहे। 2028 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटच्या T20 फॉर्मॅटमध्ये सामने होणार आहेत। याबाबत ICC आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती यांनी तयारी सुरू केली आहे। स्पर्धेत प्रत्येक गटात 6 संघांना संधी दिली जाईल। तर महिला गटातील फायनल 20 जुलै 2028 रोजी होईल। तर पुरुष गटातील फायनल ही 29 जुलै 2028 रोजी ठरवण्यात आली आहे। सर्व सामने लॉस एंजेलिस पासून 50 किलोमीटर दूर असलेल्या पोमोना फेअरग्राउंड्सवर खेळले जातील। तर या स्पर्धेत भारताला थेट प्रवेश मिळणार आहे। तर पाकिस्तानला त्यांच्या रँकिंगनुसार पात्रता मिळवण्यासाठी क्वालिफायरमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल। हजरत बाबाजान यांच्या 97व्या उर्स निमित्ताने मुंबईतील प्रसिद्ध दर्गा महिलेचा पठाणी असलेल्या हजरत बाबाजान यांच्या दर्ग्याजवळ एका नवीन वास्तूचं उद्घाटन करण्यात आलंय। या विशेष समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे प्रसिद्ध वास्तू विशारद माननीय हाफिज कॉन्ट्रॅक्टर हजरत सय्यद मोहम्मद अशरफी, हजरत हाफिज सय्यद अल हुसेनी आणि हजरत बाबाजान कमिटी आणि बजमे इस्लाम सोशल वेलफेअर कमिटीचे सर्व सभासद उपस्थित होते। यावेळी हजारो भाविकांनी कार्यक्रमात हजेरी लावली आणि धार्मिक ऐक्याचा संदेश दिला। हजरत बाबाजान कमिटीचे सर्व सदस्य आणि समाजाचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या उद्घाटन समारंभात सहभागी झाले होते। नवीन वास्तूच्या उद्घाटनाने धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याची दिशा स्पष्ट केली आहे। या इमारतीच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्य, समाजहित आणि वेलफेअर कामं त्याचबरोबर अधिक सक्षम होणार आहेत। या संदर्भात हजरत बाबाजान यांच्या जीवनावर आणि त्यांच्या शिक्षणावर प्रकाश टाकण्यात आलाय। त्यांच्या शिकवणीचे महत्त्व सांगण्यात आलंय आणि त्यांच्या योगदानाला नमन करण्यात आलंय। हा समारंभ केवळ धार्मिक नाही तर एक सामाजिक एकतेचा प्रतीक आहे। तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत। मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत। तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी।